स्टार्ट करतो आहे ना. तर जो आपला रिॲक्ट.जेएसचा प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट आपण बनवला होता डेस्कटॉपवरती. कुठे डेस्कटॉपवरती रिॲक्ट प्रोजेक्ट 56. जो काय हा फोल्डर आहे त्या फोल्डरला आपण काय करतो, नॉर्मल सीएमडी मध्ये ओपन करतो. त्या सीएमडी ला आपण कमांड प्रॉम्प्ट म्हणतो. आणि त्या सीएमडी मध्ये मी एक कमांड राईट केली, कोड पेस्ट डॉट. जशी मी ही कोड पेस्ट डॉट कमांड राईट केली तर माझ्यासाठी ऑटोमॅटिकली काय झाले, VS कोड ओपन झाले. त्यानंतर त्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये आलो, अजून एक मी कमांड टाकली. कोणती कमांड, npm run dev. जशी मी ही कमांड टाकली तर काय होतो, आपला प्रोजेक्ट रन होतो किंवा एक्झिक्यूट होतो. इथे एक URL भेटते, त्या URL वर मी क्लिक केलं तर आपला जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचा आपल्याला काय भेटतं, इथे आउटपुट भेटतं. जसं की ह्या प्रकारे आपण काहीतरी प्रोजेक्ट बनवला होता. होम पेज, त्या होम पेज मध्ये स्लायडर बनवले होते. आता स्लायडर मध्ये माझ्या इमेज आणि तुमच्या इमेज ऍज इट इज सेम राहणार आहे. का सेम राहणार, की तुमच्या एपीआय आणि माझ्या एपीआय ऍज इट इज सेम यूज केलेत आपण. त्यानंतर फीचर प्रोडक्ट मध्ये 2 प्रोडक्ट आहेत, न्यू प्रोडक्ट मध्ये 3 प्रोडक्ट आहेत आणि बेस्ट सेलिंग प्रोडक्ट मध्ये, ठीक आहे, मी ती एपीआय यूज नाही केली, तुम्हाला होमवर्कला सांगितलं 3 आहेत का, ठीक आहे. लास्ट मध्ये मी ती पण तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवणार आहे. त्यानंतर आपण असं प्रोडक्ट पेज बनवलं होतं. त्या प्रोडक्ट पेज वरती असं काहीतरी आपण प्रोडक्टची लिस्ट दाखवली होती, राईट. त्यानंतर एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्टवर आपण क्लिक केलं तर त्या प्रोडक्टची डिटेल पेज होतं, किंवा आपण म्हणू शकतो इथे डिटेल पेज काय होतं, इथे ओपन होतं. आता इथे गो टू कार्ड येते. का गो टू कार्ड येते, की हा प्रोडक्ट आपण ऑलरेडी काय केलाय, कार्ड मध्ये ऍड केलाय, राईट. जसं की मी गो टू कार्ड मध्ये आलो आणि त्या कार्ड मध्ये बघू शकतो किवी आणि ऍपल हा दोन्ही प्रोडक्ट कार्ड मध्ये आहे. जसं मी इथून त्यांची क्वांटिटी इन्क्रीज करू शकतो किंवा क्वांटिटी डिक्रीज करू शकतो. जसं मी इथे क्वांटिटी इन्क्रीज केली तर इथे बघा इथला पण आकडा वाढला. त्यानंतर आपण रिमूव्ह पण करू शकतो त्याला, जर आपण काल पाहिलंय, राईट. मग ह्यानंतर आज आपल्याला काय करायचंय, की ह्याच्या पुढची प्रोसेस पाहिजे. आता तुम्हाला मेन फंडा कोणता समजला पाहिजे माहिती, मेन फंडा, की सपोज आता मी डेव्हलपर आहे किंवा मी ऍज अ टीचर आहे, असं मी काहीच नाही. मी काय एक युजर आहे किंवा मी एक क्लायंट आहे. फर्स्ट समजू आपण, आहे ना, की आपण काय करणार, एक युजरच्या बाजूने विचार करणार, त्याला कसं सोपं वाटणार की आपली वेबसाईट हँडल करण्यासाठी. मग युजर येणार तरी तो बघणार कोणती फ्रेश मार्ट नावाची वेबसाईट आहे आणि त्यामध्ये त्यांनी बॅनरवरून मला लगेच समजतंय ह्या वेबसाईटला फ्रुट्स, व्हेजिटेबल्स किंवा फळं वगैरे भेटणार आहेत, मला बॅनरवरून समजतंय ना. त्यानंतर थोडस स्क्रोल केलं तर इथे फीचर प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे हे प्रोडक्ट येणार आहेत मार्केटमध्ये किंवा ह्यांच्या वेबसाईटला येणार आहेत. न्यू प्रोडक्ट, न्यू म्हणजे तुम्हाला माहिती आहे नवीन आले. आणि बेस्ट सेलिंग प्रोडक्ट म्हणजे आतापर्यंत त्यांच्या वेबसाईटमध्ये सर्वात जास्त प्रोडक्ट सेल झालेले ते इथे दिसतात. आता कोणते आहेत ते समजू नका, जस्ट आपण डेमो डेट आहे. त्यानंतर तो काय करू शकतो, त्याला हा प्रोडक्ट पाहिजे, तो क्लिक करणार, झालं. प्रोडक्ट डिटेल नावाचं पेज, त्यामध्ये प्रोडक्टचं नाव आले किवी, त्याची प्राइस आली आणि फ्रेश, राईट. आता गो टू कार्ड येते, आपण प्रोडक्ट पेजला येऊ. प्रोडक्ट पेज मध्ये आल्यानंतर मला स्ट्रॉबेरी खरेदी करायची. अरे हा पण ऍड टू कार्ड मध्ये आहे का, ठीक आहे, भरपूर सारे प्रोडक्ट आहेत. ओके, आता तुम्हाला एक जादू दाखवू मी, ठीक आहे, ऑनलाईन मध्ये, ठीक आहे. आता ह्या कार्ड मध्ये किती प्रोडक्ट आहेत, जवळपास 8 प्रोडक्ट आहेत, बरोबर. ठीक आहे, मी काय करतो, माझं हे अकाउंट लॉग आउट करतो. लॉग आउट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, की आपल्याकडे टोकन असेल तर युजर लॉग इन आहे, आणि आपल्याकडे टोकन नसेल तर आपल्याकडे युजर लॉग इन आहे का. मग मी मॅन्युअली काय करते, सध्या मॅन्युअली, नंतर आपण लॉग आउटचं बटन ऍड करणार आहोत. सध्या मी मॅन्युअली ती टोकन डिलीट करतो. जसं मी ती डिलीट केलं काहीतरी इथे चेंजेस झाले बरं का. लॉग इन बटन दिसतंय आणि साइन अप बटन दिसतंय. आता मी काय करतो, की मी असे 2 अकाउंट बनवले होते माझे, राईट. मला आठवतंय मी माझे 2 अकाउंट बनवले होते 2 नंबरने.
जसं की कोणता होता, एक पहिल्यांदा 72 49 होता आणि दुसरा होता 95 27 100 543. आणि त्याचा पासवर्ड मी असा राईट केला होता 54321. लॉग इन केलं, झालं माझं ते अकाउंट लॉग इन झालंय. कोणतं? दुसरं. आणि त्या प्रोडक्ट मध्ये आल्यानंतर बघा, ऍड टू कार्ड मध्ये किती प्रोडक्ट आहेत? 2. ह्यात किती आहेत? 2. मी ऑरेंज रिला रिमूव्ह केला, ह्यात किती आता? 1 आहे. आणि त्या दुसऱ्या अकाउंट मध्ये 8. जसं मी इथून काय करतो, तो टोकन रिमूव्ह केला, गायब झालं इथून. आता मी ते अकाउंट लॉग इन करतो, ते मगाशी आपलं लॉग इन होतं कोणतं? 72 49, त्याचा पासवर्ड होता 123. अरे इनव्हॅलिड 4 पर्यंत होता, 1 2 3 4. ठीक आहे, चालेल लॉग इन. आणि त्याच्यामध्ये बघा किती प्रोडक्ट आहेत? 1 नाही 8 आहेत. थोडस लोड होती ती एपीआय आपली, काही एक पण नाही. अरे दुसरा अकाउंट आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही सर, असंच होतं. नाही नाही, पासवर्ड चेंज झालाय. ठीक आहे, 3 4 5 टाकून. ठीक आहे, ठीक आहे, जस्ट ठीक आहे आपला अकाउंट. तो पॉईंट मी तुम्हाला लॉगआउटचं बटन टाकलं की तुम्हाला तो कॉन्सेप्ट क्लिअर करतो. ओके, जस्ट आपल्याला एक लॉग इनचं बटन पाहिजे, सॉरी एक अकाउंट लॉग इन पाहिजे. त्याचा पासवर्ड आहे 54321. झालं इथे लॉग इन. जसं ऍड टू कार्ड मध्ये आलो, कार्ड मध्ये आल्यानंतर इथे प्रोडक्ट बघितला, ऍपल आहे, त्याची क्वांटिटी मला पाहिजे 3, घेतली इथे. आणि 3 घेतल्यानंतर त्यांची टोटल झाली 840 रुपये. त्यानंतर मी काय करणार, प्रोसीड टू चेकआउट बटनावर क्लिक करणार. जसं मी प्रोसीड टू चेकआउट बटनावर क्लिक करणार तर मला तिथे काय भेटणार माहितीये? चेकआउट पेज. चेकआउट पेज. आणि चेकआउट पेज मध्ये काय असेल? बाय करायचं ऑप्शन असेल. चेकआउट म्हणजे काय? जसं की आता इथे बघा, कार्ड पेजला आपण काय केलंय, तो प्रोडक्ट आपण, ठीक आहे, क्वांटिटी वगैरे आपण सेट केली, सेट केल्यानंतर चेकआउट. चेकआउट मध्ये काय असेल की तो प्रोडक्ट आपण बाय करणार आहे, पण तो प्रोडक्ट कुठे डिलिव्हर करायचा, राईट? पेमेंट कोणत्या मेथडनी करणार आहेत आपण, राईट? समजतंय तुम्हाला काय असणार आहे तिथे? म्हणजे तिथे आपण काय करणार आहे की आपण ऑर्डर कन्फर्म करणार आहे. काय करणार आहे? ऑर्डर कन्फर्म करणार आहे. मग जसं की फर्स्टली मी काय करतो, ऑर्डर कन्फर्म करण्यासाठी आपल्याकडे एखादी एपीआय आहे की नाही मी हे चेक करतो. कुठे चेक करणार? जो आपण एक फाईल बनवली रिॲक्ट जेएस एपीआय ची, त्यामध्ये आपण चेक करू. जसं की प्रोडक्ट डिटेल आहे, त्यानंतर प्रोडक्ट बाय कार्ड आहे, प्रोडक्ट बाय आयडी आहे, ऑर्डरची आहे का? ठीक आहे, ऍड टू कार्ड आहे, प्रोफाईलची आहे. आणि इथे बघू शकतात आपण, दिसली प्लेस ऑर्डर स्लॅश प्लेस ऑर्डर, ही एक URL आहे. आणि ह्या URL ची मेथड कोणती? पोस्ट मेथड. ऑलरेडी वरती दिले ना, इथे बघा HTTP मेथड आणि इथे URL. मग जो हा पोस्ट मेथड आहे, पोस्ट मेथड म्हणजे काय, काहीतरी आपल्याला डेटा द्यावा लागणार आहे. जसे की काय काय डेटा द्यायचा आहे? एरिया, सिटी, डिस्ट्रिक्ट, स्टेट, कंट्री, पिनकोड आणि पेमेंट टाईप आणि लास्टमध्ये टोकन. मग आता आपल्याला एरिया देण्यासाठी एक इनपुट घ्यायला लागेल, राईट? एरिया कोणता आहे, त्यानंतर सिटी म्हणजे कोणती सिटी आहे, डिस्ट्रिक्ट घ्यायला लागेल, स्टेट घ्यायला लागेल, कंट्री घ्यायला लागेल आणि एक पिनकोड घ्यायला लागेल. आणि पेमेंट आपण कसं करणार आहे. आणि हे टोकन म्हणजे काय की एक आपली आयडेंटिटी, राईट? आयडेंटिटी म्हणजे काय, त्या टोकन मध्ये आपली नाव, मोबाईल सगळं स्टोअर आहे त्या टोकन मध्ये, पण इनक्रिप्टेड मध्ये. म्हणजे ही आपली आयडेंटिटी झाली आहे, राईट? मग आता आपल्याला काहीतरी डिझाईन करायला लागणार आहे चेकआउट पेज मध्ये. काय करायला लागेल? एरिया, सिटी, डिस्ट्रिक्ट असं काहीतरी बनवायला लागेल. मग मी कुठे आलो की VS कोड मध्ये आलो, VS कोड मध्ये checkout.jss मध्ये आलो. आणि तिथे मी काय करतो, माझं पेज डिझाईन करतो. चालेल ना? तर आता तिथे आपल्याला डिझाईन कसं करायचं तो पहिल्यांदा विचार करू. कसं करायचं की आपण काय करू, एक असा फॉर्म बनवू. ठीक आहे, जस्ट मी तुम्हाला एक डिझाईन दाखवतो म्हणून मॅन्युअली.
ठीक आहे. अरे डिझाईन नेटवर्क दिसत नाही स्क्रीन तुम्हाला? दिसतो एकदम स्लो चालते. ऑनलाईन मध्ये माझा व्हॉइस ब्रेक होतोय का? तर आपल्याला काय करायचं, एक फॉर्म डिझाईन करायची. त्या फॉर्म मध्ये काय असणार, एरिया, सिटी, डिस्ट्रिक्ट, स्टेट, कंट्री, पिनकोड, पेमेंट आहे. मग जे काय आपलं चेकआउट पेज आहे त्या चेकआउट पेज मध्ये काय असणार तुम्हाला आता समजलंय. जसं की आपण काय करू, एक असा फॉर्म असेल, असे काहीतरी इनपुट बॉक्स असेल है ना, असे आपण काहीतरी इनपुट बॉक्स घेऊ. ठीक आहे, जस्ट तुम्हाला डायग्राम दाखवतो आहे ना. एक असं असेल आणि ही अर्ध्या स्क्रीन मध्ये इनपुट बॉक्स असते आणि अर्ध्या स्क्रीन मध्ये आपण काय दाखवू, एक समरी दाखवू. जसं की तुम्ही एखाद्या डीमार्ट मध्ये गेलात किंवा एखाद्या दुकानात गेलात तर तिथे तुम्हाला छोटस बिल देतात ना. डीमार्ट मध्ये गेला असेल तर तिथे बिल दिलं असेल तुम्हाला, किंवा एखाद्या मॉलमध्ये ती काय करतात, एक बिल देतात. मग आपण काय करू, इथे बिल म्हणजे काय, एक आपण प्रोडक्टची समरी दाखवू किंवा ऑर्डरची काय दाखवू, इथे समरी दाखवू. चालेल ना. समरी म्हणजे कळतंय ना, की आपण 5 प्रोडक्ट घेतले, त्यांची क्वांटिटी घेतली आपण. ठीक आहे, जस्ट इकडे दाखवतो, तुम्हाला एक्झॅक्ट समजेल मला काय करायचं. की जसं की समरी म्हणजे काय, जसं की आपण घेतले ऍपल, किती घेतले, 10 घेतले. इथे मल्टिप्लायच आहे. ओके, मग इक्वल टू 10ची प्राइस किती झाली. सपोज एक ऍपल आहे 10 रुपयाला, तर आपण 10 घेतले तर 100 रुपये झाले. हे काय झाली, थोडस कॅल्क्युलेशन झालं. त्यानंतर आपण इथे किवी घेतली, किवीची प्राइस होती, ठीक आहे, किवी आपण घेतले 2 घेतली. एका किवीची प्राइस होती 50 रुपये किंवा आपण 100 रुपये, तर इथे झाले 200 रुपये. ओके, जस्ट मला खाली एक असं लाईन असेल आणि लाईन मध्ये आपल्याला सगळे टोटल आणि ते फायनल टोटल असते, जसे की 300 रुपये. हे काय झालं, आपलं एक छोटस बिल झालं. मग ह्या टाईप आपल्याला अर्ध्या स्क्रीन मध्ये बिल दाखवायची आणि अर्ध्या स्क्रीन मध्ये आपले युजरची इन्फॉर्मेशन. करू डिझाईन आता. आता डिझाईन करण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस तर केली नसेल, ठीक आहे का, केली प्रॅक्टिस टेलवाईनची, प्रोजेक्ट ना टेलवाईनची केली. ठीक आहे, जस्ट टेलवाईन.com ची वेबसाईट आहे, तिथे आलो आणि तिथे मी सर्च करतो ग्रेड. ठीक आहे, ग्रेड, आणि मी अरे यार ग्रेड मध्ये आलो, ग्रेड मध्ये असे मला काहीतरी हे दिलेत ना. ग्रेड मध्ये आपण काय करू शकतो, की ह्या प्रकारे असं काहीतरी इम्प्लिमेंट करू शकतो. ग्रेड मध्ये काय, की आपण एका कॉलम मध्ये किंवा एका रो मध्ये किती बॉक्स ठेवायचे. तर आपल्याला जो हा बॉक्स आहे तो बॉक्स 2 पार्टिशन मध्ये डिवाइड करायचा आहे. किती पार्टिशन, 2 पार्टिशन. तर इथे यांनी काय केलंय, ग्रेड रो 4 रो आणि ते कॉलम्स केले असं. ठीक आहे, आपण जास्त डोकं नाही, डायरेक्ट आपण चार्ट जीपीटी घेऊ शकतो इतकं तर काम. पण तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण तुम्हाला ते क्लासेस चेंजेस करता आली पाहिजे. ओके, जसं की मी काय करतो, इथे एक फॉर्म घेतला शॉर्टकट मध्ये, जस्ट त्याला एक नॉर्मल स्ट्रक्चर देणार नाही कुणाला, जे काय आपलं AI टूल आहे त्याला. त्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, फर्स्ट इथे आलो, फर्स्ट आपल्याला घ्यायचंय एरिया. मग मी इथे घेणार एक एंटर एरिया. त्यानंतर त्याचा एक असेल इनपुट बॉक्स, त्या इनपुट बॉक्सला टाईप नेम आणि ID ची गरज नाही झाले. त्यानंतर ह्यालाच कॉपी करणार मी, पेस्ट, कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट. त्यानंतर एरिया नंतर आपल्याला लागणार आहे सिटी, आणि इथे मी सांगतो एंटर. जस्ट छोटस आपल्याला फॉर्मॅट द्यायचंय त्याला. त्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्टची गरज आहे, डिस्ट्रिक्टला पण मी कॉपी करतो आणि इथे सांगतो एंटर डिस्ट्रिक्ट. त्यानंतर स्टेट, स्टेट पण लागणार आहे आपल्याला, आणि इथे मी काय करतो स्टेट घेतो. त्यानंतर अजून आपल्याला काय लागणार आहे, कंट्री पण लागणार आहे. मग कंट्रीला पण मी काय करतो, इथे कंट्री घेतली. त्यानंतर पिनकोड एक लागणार आहे आपल्याला,
कारण आपल्याला युजरकडून पिनकोड घ्यायला लागणार आहे ना. मग इथे मी सांगतो एंटर पिनकोड आणि त्याचा एक असेल इनपुट बॉक्स आणि त्यानंतर राहिले पेमेंट. जस्ट इथे मी घेतो एक एंटर, ठीक आहे. पेमेंट टाईपला आपण साईडला ठेवू थोडंसं आणि इथे मी करतो एक बटन आणि बटनला मी सांगतो असेल तुझं नाव काय द्यायचं नाव त्याला, ऑर्डर द्यायचं का प्लेस ऑर्डर, प्लेस ऑर्डर नाव असेल त्या बटनाचं, ठीक आहे. आणि जो हा फॉर्म आहे त्या फॉर्मला मी एका डिव मध्ये टाकतो जस्ट. आणि हा डिव म्हणजे काय आपला फर्स्ट पार्ट आणि सेकंड डिव म्हणजे काय सेकंड ऑर्डर, ठीक आहे. जस्ट मी ह्याला कॉपी करतो, कॉपी केल्यानंतर कुठे जाणार ChatGPT.com. जस्ट डिझाईन घ्यायची आपल्याला, ठीक आहे. माझं नेटवर्क 5G आहे. आवाज ब्रेक होतोय माझा, तर आपण इथे काय केलंय ChatGPT.com सर्च केले आणि सर्च केल्यावर काय झालंय की आय थिंक माझं ChatGPTला काय झालंय मलाच माहित नाही सकाळ धरून. मग आता काय करायचं की आपल्याकडे दुसरे पण AI टूल्स आहेत, जसं की गुगलचं जेमिनाय AI आहे ना, त्याच्यावरनं घेऊ आपण कोड. जसं की तुम्हाला ChatGPT सवय लागली की ChatGPT यूज करणार, अरे बाकीचे AI टूल बघा, डिप्सिक AI बघा, सगळ्यात बेस्ट डिझाईन देणारा टूल आहे ती. परत गुगलचं एक काहीतरी फ्लो म्हणून आहे, तिथून पण तुम्ही घेऊ शकता. डिझाईन साठी भरपूर AI टूल आहेत, ChatGPT वर डिपेंड नका राहू. अरे ह्याने तर वेगळंच काहीतरी केलंय. काय केलंय ह्याने, वेगळं नाही दिलं त्याने उगाच जास्त राईट केलंय. ठीक आहे, मेक ओनली UI UX डिझाईन है ना, युजर इंटरफेस UI म्हणजे है ना. जस्ट आपण त्यांनी दिलता कोड, पण त्यांनी काय केलं की जावास्क्रिप्ट पण राईट केली. ठीक आहे, आता त्यांनी आपल्याला असं काहीतरी राईट करून दिलं आहे. ठीक आहे, एकदा चेक करू, लय मोठा कोड दिला यार ते. ठीक आहे, एकदा चेक करू. कॉपी केलं मी, आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा पेस्ट केला आणि आउटपुट पेजला जाऊन एकदा मी चेक करतो की रिझल्ट आपल्याला जो पाहिजे होता तो भेटला आहे की नाही. तर त्यांनी अशी मस्त डिझाईन करून दिली डायरेक्टली प्रोफेशनली आहे ना, काय अडचण नाहीये. इथे काय घेतलंय त्याने की ऍड्रेस घेतलाय, म्हणजे सॉरी एरिया घेतलाय, त्यानंतर सिटी डिस्ट्रिक्ट घेतलाय, पिनकोड स्टेट कंट्री वगैरे भरपूर सारे. अरे कंट्री तर ह्यानेच घेतले मनाने, ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही टाकूच नका इंडियन चायना. अरे ठीक आहे, आपल्याला फक्त इंडियाच घ्यायचे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला समजलंय. ठीक आहे, आता इथे तुम्हाला समजलंय समरी काय की इथे प्रोडक्टची थोडीशी आपल्याला बिल सारखं राहणार आहे, बिलिंग सारखं दिसतंय नाही दिलंय ना डिझाईन मध्ये. तर आपण काय इथे काय केलंय की जी काय गुगल जेमिनाय आहे त्या गुगल जेमिनाय कडून, ठीक आहे. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय माझा क्लिअर, मला एकदा सांगा फास्ट मध्ये. ठीक आहे, येतोय, ओके. तर आपण इथून काय केलंय की जी जेमिनाय AI आहे त्याच्याकडून आपण काय केलं इथे डिझाईन घेतली. जसं आपल्याला स्ट्रक्चर पाहिजे होतं तसं स्ट्रक्चर भेटलंय. ह्याचे दोन पार्टिशन केलेत, एका पार्टिशन मध्ये फॉर्म आहे आणि दुसऱ्या पार्टिशन मध्ये ऑर्डर समरी आहे. म्हणजे समरी म्हणजे काय की तिथे आपण कोणते कोणते प्रॉडक्ट घेतलेत ते तिथे शॉर्टकट मध्ये शो करणार. ओके, तर आता डिझाईन तर थोडी समजली असेल तुम्हाला का घेतले, नाही समजलं तरी काय प्रॉब्लेम नाही, समजणार आहे तुम्हाला. आता ज्या गोष्टी लागत नाही त्या गोष्टी रिमूव्ह करतो मी. कोड मध्ये आलो, समजतोय का कोड एकदा समजून घ्या. ह्यांनी अरे इमोजी वगैरे कुठे टाकले, इकडे इमोजी टाकले है ना. जस्ट चेकआउट करू आपण, ठीक आहे, काही अडचण नाही आहे इथे. त्यांनी फक्त एक कमेंट दिले, त्या कमेंटमुळे पण तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज होता. मला फक्त तो शॉपिंग ऍड्रेस, ठीक आहे, काही गरज नाही.
हा पी टॅग रिमूव्ह करतो. पी टॅग म्हणजे कुठला? जो हा टेक्स्ट आहे, हा टेक्स्ट रिमूव्ह करतो आहे ना. आणि तो कुठे? इथे पी टॅग मध्ये त्यांनी राईट केलाय. जो लागत नाही तो रिमूव्ह केला मी. आता पाहू आपण, काही अडचण नाही. जस्ट बस बाकीची डिझाईन आपण नंतर पाहू. ओके, त्यानंतर ठीक आहे, ह्या फॉर्मचं नंतर करू का किंवा लगेच करायचं? ठीक आहे, बनलाय फॉर्म. तो इमोजी पण मी रिमूव्ह करतो जो ह्यांनी हा टाकला आहे. शॉपिंग ऍड्रेस. आता आपल्याला काय करायचं ती समजून. जस्ट मी डिझाईन बनवली चेकआउट पेजला, ह्याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा नाही केलं. मग आता माझी एक अशी रिक्वायरमेंट आहे. काय रिक्वायरमेंट आहे? जसं मी इथे माझा एरिया टाकला, सिटी टाकले, डिस्ट्रिक्ट टाकणार मी इथे डिस्ट्रिक्ट पण अहिल्यानगरच आहे. डिस्ट्रिक्ट टाकली, स्टेट टाकला, पिनकोड टाकला आणि माझं पेमेंट आहे. अरे इथे काय? कंट्री सिलेक्ट केली इंडिया, राईट. मग मी जसा हा फॉर्म भरला आणि जसं मी इथे प्लेस ऑर्डर बटनावर क्लिक केलं, तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी एरिया, सिटी, डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि पिनकोड हे काय होईल? प्रिंट होईल. कशामध्ये? एका ऑब्जेक्ट मध्ये. मग आपल्याला हा कन्सोल मध्ये डेटा स्टोअर करायचे असेल तर आपल्याला पहिले व्हेरिएबल बनवायला लागतील. काय बनवायला लागतील? व्हेरिएबल. मग जसं की मी व्हेरिएबल बनवतो, कॉन्स्ट पहिला व्हेरिएबल कोणता असेल? कोणता घ्यायचा? की पहिला व्हेरिएबल एरियाचा घेऊया. त्याचा असेल एक सेट एरिया नावाचा फंक्शन, इक्वल टू कुणापासून बनवायची? यूज स्टेट पासून. त्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू काय असेल का? नसेल. सेकंड व्हेरिएबल कोणता असेल? सिटी आहे का? पक्का? चेक करू मी. त्यानंतर एरिया नंतर सिटी घेतला, त्याचं एक असेल सेट सिटी नावाने फंक्शन, इक्वल टू कुणापासून बनवायची? यूज स्टेट. आणि त्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू काय ठेवायची का? नाही. त्यानंतर अजून एक व्हेरिएबलची आपल्याला गरज आहे. जसं की कोणता? ठीक आहे, अरे सेकंड लाईनला घ्यायला लागेल आपल्याला. कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट कोणता व्हेरिएबल? स्टेट घ्यायला. स्टेट आहे का डिस्ट्रिक्ट? सिटी डिस्ट्रिक्ट. आणि त्याचं काय असेल? एक सेट डिस्ट्रिक्ट नावाने फंक्शन असेल. ठीक आहे, डिस्ट्रिक्टचं डी कॅपिटल करतो म्हणजे आपल्याला नंतर फंक्शन कॉल करायला अडचण पडणार नाही. त्यानंतर डिफॉल्ट व्हॅल्यू काय असेल का त्यामध्ये? एम्प्टी. त्यानंतर काय घ्यायची? स्टेटच आहे का? ठीक आहे, स्टेट. आणि त्याचं असेल एक सेट स्टेट नावाने फंक्शन आणि इक्वल टू कोणाचा यूज करून बनवायची? यूज स्टेट. त्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू एम्प्टी असेल. आणि लास्ट मध्ये अजून काय असणार आहे? कंट्री का पिन कोड आहे? कंट्री आहे का? जस्ट ठीक आहे, मी कॉपी केलेला आहे कोड. आय थिंक मी चेक करतो. पिन कोड कंट्री आहे. ओके. आणि त्यानंतर असेल इथे सेट कंट्री नावाने त्याचं फंक्शन इक्वल टू यूज. त्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू एम्प्टी असेल. आणि कंट्री झाल्यानंतर अजून एक आपण घेतला होता व्हेरिएबल कोणता? पिन कोड. आणि त्याचं असेल एक सेट पिन कोड नावाने फंक्शन इक्वल टू कुणाचा यूज करून बनवायची? यूज स्टेट. त्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू एम्प्टी असेल. झालं आपलं एवढं काम. डिझाईन कम्प्लीट, व्हेरिएबल बनवले. मग आता काय करायचंय आपल्याला? जसं मी ह्या फॉर्म मध्ये काहीतरी डेटा भरेल कोणत्या ह्या इनपुट बॉक्स मध्ये, की ऑटोमॅटिकली त्या व्हेरिएबल मध्ये जाऊन काय होईल? तिथे स्टोअर होईल, राईट. मग त्यासाठी मी काय करतो की जे प्रत्येक इनपुट बॉक्स आहेत, जसं की कोणता? एरियाचा आहे, मग त्या इनपुट बॉक्सला मी एक इव्हेंट सांगतो. कोणता इव्हेंट असतो आपला? ऑन चेंज. ऑन चेंज इव्हेंट मध्ये एक ॲरो फंक्शन. ॲरो फंक्शन काय करणार? इव्हेंट पास करणार. कुणाला इव्हेंट पास करणार? सेट एरिया नावाचा जो फंक्शन आहे त्याला काय पास करणार? इव्हेंट मधून, टार्गेट मधून व्हॅल्यू, डेटा नाही व्हॅल्यू. जसं आपण एरिया मधून इनपुट बॉक्स मधून व्हॅल्यू पाठवली त्याच प्रकारे सिटीला पण ऍज इट इज सेम राहणार आहे. फक्त काय करणार?
त्याच्यामध्ये एक इव्हेंट कॉल होणार आणि इव्हेंट काय करणार, एरो फंक्शन मधून जो काही सेट सिटी नावाचं फंक्शन आहे त्याला डेटा पास करणार. जसं आपण सिटीला राईट केले त्याच प्रकारे कुणाला असणार, डिस्ट्रिक्टला. आणि त्याला पण मी काय करतो, एक ऑन चेंज नावाचं इव्हेंट, त्याच्यामध्ये एक एरो फंक्शन काय रिटर्न करणार, इव्हेंट. कुणाला इव्हेंट पाठवून देणार, तो सेट डिस्ट्रिक्टला काय करणार, तो इव्हेंट मधून टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार. सेट कंट्री झाली सर. काय सेट कंट्री डिस्ट्रिक्ट आहे ना. त्यानंतर जसं आपण काय हा स्टेट आहे, मग स्टेटच्या इनपुट बॉक्सला पण मी एक ऑन चेंज नावाचे इव्हेंट कॉल केलाय. जो काय एरो फंक्शन आहे तो काय पाठवणार, एक इव्हेंट पास करणार. कुणाला इव्हेंट पास करणार, सेट स्टेटला. आणि स्टेट मध्ये आपण करणार इव्हेंट मधून टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार. त्यानंतर जसं लास्ट मध्ये काय झाला, पिनकोडचा इनपुट बॉक्स. ठीक आहे, त्याला टाईप कोणता असेल, पिनकोडला नंबर असेल ना. ठीक आहे, नंबर करून टाकू, दिसलाय तर नंबर करून टाकू. ऑन चेंज एरो फंक्शन, तो एरो फंक्शन काय करणार, सेट पिनकोड नावाचा जो फंक्शन आहे, कुठे पिनकोड, इथे. त्याला काय करणार, एरो फंक्शन मधून इव्हेंट मधून टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार. त्यानंतर राहिलं कोण, आता कंट्री राहिली. आणि त्या कंट्रीमध्ये आपण तर सिलेक्ट बॉक्स घेतलाय. मग आता ऑन चेंज असेल का ऑन सिलेक्ट असेल, ऑन सिलेक्ट. काय असेल, ऑन सिलेक्ट. सिलेक्ट. हा एक आहे का असं, ऑनलाईन मध्ये तुम्ही ट्राय केले एकदा, मी तुम्हाला डेमो दिला होता. मग जो काय आपला सिलेक्टचा ऑप्शन आहे त्याला मी ऑन चेंज टाकू का ऑन क्लिक टाकायची का ऑन सिलेक्ट, का सिलेक्ट असतं ऑनलाईन मध्ये. आदित्य असणे, तुम्ही सांगू शकतात, समर्थ, एनिवन, एक जण तरी सांगा. जस्ट चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, माधुरी बरोबर. ठीक आहे, बरोबर सांगितलं. ठीक आहे, ऑन चेंज आहे वाटतं, मला पण माहित नाही पक्का, पण ट्राय करू आपण. ठीक आहे, मग ऑन चेंज कुणाला टाकू, ऑप्शनला टाकू किंवा सिलेक्ट बॉक्सला, सिलेक्ट बॉक्सला पक्का. ठीक आहे, ट्राय करू आपण, है ना. ऑन चेंज, त्याच्यामध्ये एक एरो फंक्शन काय करणार, जो सेट कंट्री आहे त्यामध्ये इव्हेंट मधून टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार. झालं इथं. ठीक आहे, जस्ट मी सगळ्यांची व्हॅल्यू गायब करून टाकतो. जस्ट त्यांनी जे काय राईट केलं आहे ते व्हॅल्यू मी डिलीट करतो फक्त. जास्त डिलीट होत आहे ना. ठीक आहे, झाले. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करतो, कुठे इथे झालाय फॉर्म आपला. मग आता मला काय करायचंय, जसं मी हे इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी व्हॅल्यू भरेल आणि जसा हा फॉर्म सबमिट करेल, कधी फॉर्म सबमिट करेल तेव्हा कन्सोल मध्ये माझ्यासाठी हा सगळा डेटा एका ऑब्जेक्ट मध्ये प्रिंट होईल. मग हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला काहीतरी ऍक्शन करायची असेल तर त्या टायमाला काय करायचं, जो आपला फॉर्म आहे त्या फॉर्मला मी काय करतो, जसा तो फॉर्म सबमिट होईल, जसं की मी ते सांगतो ऑन सबमिट, जसा तो फॉर्म सबमिट होईल तर काय करतो, प्लेस ऑर्डर नावाच्या फंक्शनला काय करतो, कॉल. आणि जे काय फंक्शन आहे ते फंक्शन आपण इथे वरती बनवणार. जसं की फंक्शनचं नाव प्लेस ऑर्डर, राईट. आणि जो हा फॉर्म आहे त्या फॉर्म आपल्याला सबमिट होण्यापासून थांबवण्यासाठी इथे काय राईट करतो आपण, ई डॉट प्रिव्हेंट डिफॉल्ट. आठवलं आता का चुकीचं आहे. मग जसा तो फॉर्म सबमिट होईल आपल्यासाठी मेसेज मध्ये किंवा कन्सोल मध्ये हे मेसेज प्रिंट होईल. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो. एकदा कन्सोलला मी ओपन करतो, राईट क्लिक केले, इन्सेप्ट बटनावर क्लिक केले, कन्सोलला ओपन झालेलं आलाय फॉर्म. एकदा रिफ्रेश करतो म्हणजे सगळा तो कोड रिफ्रेश होईल. जसं मी त्या इनपुट बॉक्स मध्ये माझा एरिया वगैरे सगळं डेटा फिल केलाय. ठीक आहे,
त्याने इंडिया वगैरे केले. जसं मी हा फॉर्म सबमिट केला तर कन्सोलमध्ये हे मेसेज आला इथे, बट मला हे मेसेज नाही प्रिंट करायचा. मला कन्सोलमध्ये एक ऑब्जेक्ट प्रिंट करायचा आहे आणि त्या ऑब्जेक्टमध्ये काय काय असेल, एरिया, सिटी, डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड, कंट्री असं काहीतरी असेल. ठीक आहे, मग काय करायला लागेल आपल्याला, फंक्शनमध्ये आलो आणि तो कन्सोलला रिमूव्ह केला आणि इथे मी करतो वॅर OBJ इक्वल टू ओपन करली क्लोज करली, झाला ऑब्जेक्ट. आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये काय काय प्रिंट करायचे आपल्याला, एरिया. मग मी तिथे काय करू, एरिया एरिया लिहू का डायरेक्ट, ठीक. डबल कोट मध्ये एरिया, डबल कोड मध्ये लिहू का, हो. पक्का, हो. नाही लिहिलं तर जमणार नाही. ठीक. ऑब्जेक्ट मध्ये कोणत्या टाईपचा डेटा असतो, आदित्य तुम्ही सांगू शकतात, माधुरी माईक चालू करून बोललात तरी काय प्रॉब्लेम नाही, जस्ट ठीक आहे. जवळपास आपला हा लास्ट लेक्चर असेल प्रोजेक्टचा, माझ्या अंदाजानुसार. ऑब्जेक्ट मध्ये कोणत्या टाईपचा डेटा, समर्थ, कीपर व्हॅल्यूने असतो. मग तुम्हाला एक मी आज टेक्निक सांगतो. आतापर्यंत आपण कीपर व्हॅल्यूने डेटा स्टोअर करत आलो, राईट. आता इथे बघा, आता आपल्याला इथे कीपर व्हॅल्यूने डेटा स्टोअर करायचा असेल तर इथे आपल्याला एरिया द्यावा लागेल डबल कोड मध्ये, साप चावल्यासारखा चिन्ह म्हणजेच कोलन, आणि त्याची व्हॅल्यू म्हणजे काय, व्हॅल्यू, तो व्हेरिएबलचं नाव. पण इथे तुम्हाला काहीतरी सिम्युलेट, काहीतरी सेम दिसतंय, हो. काय दिसतंय सेम, कीचं नाव सेम आणि व्हॅल्यूचं नाव सेम. ह्या टायमाला जेव्हा अशी वेळ तुमच्या पुढे येईल, कीचं पण नाव सेम आहे आणि व्हॅल्यूचं पण नाव सेम आहे, त्या टायमाला की द्यायची गरज नाही, फक्त व्हॅल्यू देऊन टाका. सेकंड सिटी, चेक करू, पुढे एपीआयच्या ह्यामध्ये सिटी आहे, एरिया नंतर सिटी, कारण नेम सेमच द्यायची ना आपल्याला. जेव्हा दोन्हीकडचे नाव सेम असतील त्या टायमाला आपल्याला एकच व्हॅल्यू द्यायची फक्त, ठीक आहे. डिस्ट्रिक्ट आहे का, चेक करू एकदा. डिस्ट्रिक्ट स्टेट आहे ते नाट ठेवा, आहे ना. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट त्यानंतर आहे स्टेट, आणि स्टेट नंतर कंट्री, पक्का, हो. कंट्री आणि पिनकोड, ठीक आहे. कंट्री घ्यायला लागेल का, आणि त्यानंतर पिनकोड, ठीक आहे. लगेच नका टाईप करायचा प्रयत्न करू, झालाय. दिसतंय आता किती छोटं दिसतंय थोडस, हो. ठीक आहे. अजून त्याला शॉर्टकट मध्ये करू, सगळं आपण एका लाईन मध्ये राईट केलं तर एकदम नाही, जस्ट असंच राहून दे, तुम्हाला दिसणार नाही ना. झालंय सगळं व्यवस्थित दिसतंय आता कोड. आता एकदा चेक करू, हा ऑब्जेक्ट क्रिएट झालाय की नाही. console.log OB सेव्ह कोड केला, आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी तो फॉर्म काय करतो, फिल करतो. जसं की रिफ्रेश केलं एकदा, त्यामध्ये माझा एरियाचं नाव टाकतो, बालिका आश्रम रोड, ठीक आहे. आपलं जसं की A to Z तिथेच आहे ना. त्यानंतर डिस्ट्रिक्ट पण अहिल्यानगर टाकलंय आणि हा फॉर्म मी सबमिट केला. कन्सोल मध्ये काय झालं आपल्यासाठी, ऑब्जेक्ट प्रिंट झालाय. कसा ऑब्जेक्ट प्रिंट झालाय, कीपर व्हॅल्यूने झालाय, हो. झालाय. टेक्निक समजली तुम्हाला, एक ऑब्जेक्ट बनवायची आता, हो. ठीक आहे. असं पण करू शकतात, बट ज्या वेळेस आपली की आणि पिअरचं व्हॅल्यू ही वेगळं असेल तर तुम्हाला तिथे की पण द्यायला लागेल आणि व्हॅल्यू पण द्यायला लागेल. पण जेव्हा दोन्ही नेम सेम असतील तर एक राईट केली व्हॅल्यू तरी चालेल. काय काय झालंय, एरिया, सिटी, कंट्री, डिस्ट्रिक्ट, पिनकोड, स्टेट आलाय सगळा डेटा. हो. बट त्या एपीआय ला आपल्याला डेटा पाठवण्यासाठी काय काय लागतंय, पेमेंट टाईप पण लागतोय पेमेंट टाईप, टोकन आणि टोकन लागतंय, ठीक आहे. आधी आपण पेमेंट टाईपचा शोध लावू. कुणाचा, पेमेंट टाईपचा. मग मी काय करतो की इथेच एक बटन बनवतो कंट्रीच्या खाली, जसं की कुठे आलो, कंट्री 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 कुठे आहे. जसा हा आपण ह्याला कंट्रीला एक सिलेक्ट बॉक्स घेतलाय, तसंच मी कॉपी केला आणि ऍज इट इज सेम खाली पेस्ट केला. काय केलं की आपल्याला काय पाहिजे की पेमेंट टाईप सारखा असं सिलेक्ट बॉक्स पाहिजे, ऑफलाईन आणि ऑनलाईन. मग त्यासाठी मी काय केलं, तो कंट्रीचा सिलेक्टचा जो ड्यू आहे तो ड्यूज मी काय केला, इथून कॉपी केला आणि त्याच्याच खाली काय जाऊन पेस्ट केला. आणि इथे मी सांगतो कंट्रीच्या जागी असेल पेमेंट टाईप,
सेव्ह केला कोड, आउटपुट पेज आलं. आला इथे पेमेंट टाईप. जस्ट थोडंसं आपण चेंज करू अजून. जसं की मी इथे सांगणार, अरे कुठे लिहिलंय त्यांनी टेक्स्ट, इथे सिलेक्ट पेमेंट वरती सेट. कुठे, ठीक आहे तो आपण नंतर करू. आधी आपण इकडे करू ना. आणि त्यामध्ये दोनच ऑप्शन असतील. कोणते 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 असतात पेमेंट टाईप, कोणते कोणते असतात? ऑफलाईन ऑफलाईन आणि ऑनलाईन. ठीक आहे, जस्ट आपण आता ऑफलाईन आणि ऑनलाईन एवढेच ठेवू. कॅश ऑन ऑनलाईन अँड कॅश ऑन. कॅश ऑन असतं का? कॅश ऑन डिलिव्हरी. ठीक आहे, कॅश ऑन ठेवू आपण. रिफ्रेश केलं मी इथे, पेमेंट टाईप सिलेक्ट मध्ये आलो आणि इथे पाहतोय ऑनलाईन आणि कॅश ऑन असे दोन टाईप आहेत. ओके, मग हा पण आपल्याला डेटा कुठेतरी स्टोअर करायला लागेल. मग त्यासाठी आपल्याला काय लागेल, इथे व्हेरिएबल बनवायला लागेल. मग मी इथे एक व्हेरिएबल बनवतो, कॉस्ट. कोणता व्हेरिएबल? पेमेंट टाईप. आणि पेमेंट टाईपचं असेल एक सेट पेमेंट टाईप नावाचं फंक्शन. जसं की, आणि कशाचा यूज करून बनवायची? यूज स्टेट. त्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू काहीच नसेल. आणि जो आपला सिलेक्ट बॉक्स आहे, त्या सिलेक्ट बॉक्स मधून व्हॅल्यू कुठे येणार? सेट कंट्रीला नाही जाणार, सेट पेमेंट टाईप. जसा हा कोड सेव्ह केला. ओके, त्यानंतर कन्सोल मध्ये आपल्याला पेमेंट टाईप पण प्रिंट करायचं आहे. त्यासाठी दोन्ही नाव सेम आहे, त्यासाठी मी इथे करतो पेमेंट टाईप. जसं कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे, डबल एकदा डेटा फिल केला सगळा. ठीक आहे, डिस्ट्रिक्टचं नाव टाकू अहिल्यानगर. पेमेंट टाईप कसं करायचं? कॅश ऑन करू. ओके, आणि हा फॉर्म मी सबमिट केला. ठीक आहे, अरे कॅश ऑन. जसं हा प्लेस ऑर्डर केली तर कन्सोल मध्ये एक ऑब्जेक्ट प्रिंट झालाय, एरिया, सिटी, कंट्री, डिस्ट्रिक्ट, पेमेंट टाईप, पिनकोड, स्टेट झालंय. बट त्या एपीआय ला आपल्याला डेटा पाठवायचा असेल तर ह्याबरोबर एक टोकन लागतंय. मग टोकन कुठे आहे आपला? लोकल स्टोरेज मध्ये. मग इथे मी एक अजून बनवला. असं केलं तर चालेल का डायरेक्ट लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम? नाही चालणार, कारण आपल्याला त्याला नाव द्यावं लागेल टोकन डबल कोड मध्ये. आणि टोकन कुठे आहे? लोकल स्टोरेज मध्ये गेट आयटम. त्यामधून त्या नाव काय दिले आपण त्याला? युजर टोकन. झालंय. एकदा मी आउटपुट पेजला जातो आणि एकदा चेक करतो, एरर आला आहे. काय एरर आहे? आपण इथे कोलन दिलाय, सेमी कोलन. जसं मी प्लेस ऑर्डर केली आणि इथे टोकन प्रिंट झाले. झालं आपला ऑब्जेक्ट. जो डेटा पाठवायचा आहे तो डेटा आपण एका ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केला. मग आता हा डेटा, जो आपण हा डेटा कन्सोल मध्ये प्रिंट केलाय, तो डेटा काय करायचा? ह्या URL ला पाठवून द्यायचा. कोणत्या? ह्या प्लेस ऑर्डरच्या URL ला. कोणत्या मेथडने पाठवायचा? पोस्ट मेथड. मग ह्या URL ला डेटा पाठवायचे असेल तर काय करायची? त्या फंक्शनच्या आतमध्ये जो कन्सोल आहे त्याला रिमूव्ह करतो एकदा, आणि ह्याच्या आतमध्ये मी सांगतो की आपल्याला डेटा पाठवायचा आहे तर कुणाची मदत घ्यावी लागेल? एक्झिऑस. इम्पोर्ट केला एक्झिऑसला, आणि इथे मी सांगतो एक्झिऑस मला डेटा पाठवायचा आहे तर मेथड डबल कोड मध्ये URL. कोमा देऊन काय असतो? जो डेटा पाठवायचा तो ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलाय तो तिथे अटॅच करा. आणि लास्ट मध्ये डॉट देन. त्यामध्ये काय भेटतो आपल्याला? काय भेटतो? रिझल्ट भेटतो का रिस्पॉन्स भेटतो? रिस्पॉन्स. मी शॉर्टकट मध्ये रिस्पॉन्स राईट केला. जो रिस्पॉन्स भेटणार आहे तो रिस्पॉन्स मी काय करतो? कन्सोल डॉट लॉग मध्ये ऑर्डर देतो इथे, आणि रिस्पॉन्स मधून डेटा असतो महत्वाचा, असा डायरेक्टली मी इथून प्रिंट करतो. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं मी इथे. ठीक आहे, आता रिफ्रेश केलंय. ठीक, जस्ट आपण आधी जाऊ कार्ड पेजला. कुठे आलो मी? कार्ड पेज मध्ये किती प्रोडक्ट आहेत? एक प्रोडक्ट आहे. जसं मी इथे प्रोसीड टू चेकआउट केलं, चेकआउटच्या पेजला आलो आणि इथे मी काय करतो? सगळी माझे डेटा फिल करतो, भरला. ठीक आहे, त्यानंतर पेमेंट टाईप घेतला मी कॅश ऑन डिलिव्हरी. जसं मी इथे प्लेस, कन्सोलला पण ओपन करायला लागेल ना. जसं मी इथे प्लेस ऑर्डर बटनावर क्लिक केलं, त्या API ला आपला काहीतरी डेटा गेला ना, आणि तिकडनं आपल्याला काहीतरी रिस्पॉन्स आलाय. आणि त्या रिस्पॉन्स मध्ये बघा स्टेटस आलाय, ऑर्डर आयडी आलाय, स्टेटस आलाय सक्सेस, आणि इथे काय भेटलंय आपल्याला? ऑर्डर आयडी.
म्हणजे जी आपली ऑर्डर आहे ती सक्सेसफुली काय झाली, प्लेस झाली. मग जसं आपण ह्या ऑर्डर कन्फर्म केली तर आपण कोणत्या तरी पेजला रिडायरेक्ट झालो पाहिजे, बरोबर ना. जसं तुम्ही एखाद्या फ्लिपकार्टवरून एखादा प्रोडक्ट ऑर्डर केला की तिथे तुम्हाला एक ग्रीन पेज येतं, किंवा पेमेंट केलं की तुम्हाला एक ग्रीन टिकचं पेज येतं. मग त्या प्रकारे आपल्याला पण एक पेज शो करायचं आहे, ते आपण करू शकतो, बरोबर. पण सध्या मी काय करतो, त्या पेजला रिडायरेक्ट नाही करत, मी काय करतो प्रोडक्ट पेजला रिडायरेक्ट करून टाकतो. ठीक आहे, ते पेज बनवू आपण, पण सध्या मी तिकडे रिडायरेक्ट करतो. मग आपल्याला एखाद्या पेजवरून दुसऱ्या पेजला रिडायरेक्ट करायचे असेल तर कोणतं पॅकेज आहे ऑनलाईन मध्ये, ऑफलाईन मेंबर तुम्ही पण सांगू शकता. रिडायरेक्ट करण्यासाठी आपण कोणत्या तरी पॅकेजची मदत घेत होतो. एनीवन, एक जण तरी सांगा. नेव्हिगेट ऑनलाईन मध्ये बरोबर आहे का? ऑफलाईन मेंबर म्हणतात नेव्हिगेट. आदित्य, समर्थ, माधुरी तुम्ही सांगू शकतात. भाग्यश्री, आपण कोणत्या तरी पेजला इम्प्लिमेंट केले, मला पण आठवणार. कोणत्या? ह्या पेजला नाही केलं आपण. आय थिंक मला असं वाटतंय लॉग इन पेजला केले ना. लॉग इन पेजला नॅव्हिगेट आहे का इथे? तिकडनं रिस्पॉन्स आला सक्सेसफुली तर आपण इथून नॅव्हिगेट केले. मग कोणतं पॅकेज होतं ते? यूज नॅव्हिगेट पॅकेज होतं, तरी नाही आठवलं. ठीक आहे, मग आपल्याला ते जो काय पॅकेज आहे तो कुठे लागतोय? चेकआउटच्या पेजला. इम्पोर्ट यूज नॅव्हिगेट. इम्पोर्ट केला. इम्पोर्ट केल्यानंतर ज्याची ती पॉवर आहे ती पॉवर मी काय करतो, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. जसं की नॅव्हिगेट नाव देतो, इक्वल टू कुणाची पॉवर? यूज नॅव्हिगेशनची. सगळी पॉवर कुणाकडे आता? ह्या व्हेरिएबलवर. मग मी काय करतो, जशी ती एपीआय कॉल झाली आणि तिकडनं आमचा डेटा ऑर्डर प्लेस झाली सक्सेसफुली, तर काय करतो? नॅव्हिगेट कर. कुठे नॅव्हिगेट कर माहितीये तू? स्लॅश प्रोडक्ट पेजला. चालतंय. जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे आलो आणि कार्ड मध्ये बघतोय आहे का प्रोडक्ट तो कार्ड मध्ये, कुठे गेला? ठीक आहे, जस्ट ठीक आहे, आता गायब झालाय. आपण तुम्हाला डबल दाखवतो. फर्स्ट ऍपलच खरेदी करू का किवी करायची? किवी करू. ऍड टू कार्ड केलं मी, झाला ऍड टू कार्ड मध्ये. गो टू कार्ड पेजला आलं. किती घ्यायचे? 2 घ्यायचे. 300 रुपये बिल झाले आपलं, आलं इथे. मग मी प्रोसीड टू चेकआउट बटनावर क्लिक केलं आणि ते माझा तो जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट मला कुठे डिलिव्हर करायचा आहे? अहिल्यानगर मध्ये, बालिका आश्रम रोडला, महाराष्ट्रामध्ये. माझा पिनकोड आहे आणि पेमेंट मी कधी करणार? प्रोडक्ट आल्यानंतर. जसं मी इथे प्लेस ऑर्डर बटनावर क्लिक केलं, माझी ऑर्डर प्लेस झाली आणि मी कोणत्या पेजला रिडायरेक्ट झालो? काय रिडायरेक्ट केले ना आपण? ऑर्डर प्लेस झाली की आपण प्रोडक्ट पेजला आलो पाहिजे. सध्या आपण हे दाखवले. मग आता कार्ड मध्ये कोणतं प्रोडक्ट असेल? कार्ड मध्ये प्रोडक्ट राहणार नाही कार्ड मध्ये, कारण की ते राहणारच नाही. order तो झालं. प्रोडक्ट काय झालाय? ऑर्डर झालाय. त्यामुळे आपलं जे काय कार्ड पेज आहे ते कार्ड पेज काय झालं इथे? एम्प्टी झाले. समजतंय फंडा? नुसती एपीआय कॉल केली आपण. फंडा समजलाय ऑनलाईन मध्ये? कॉम्प्लिकेट काही. ठीक आहे, जस्ट एक एपीआय कॉल केली युजीपेकच्या आतमध्ये, त्यानंतर डॉट देन राऊंड ब्रॅकेट, त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये असतो एक एरो फंक्शन, आणि त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो रिस्पॉन्स. रिस्पॉन्स. मी इथे रिस्पॉन्स करतो आणि इथे कन्सोल डॉट लॉग चेक करतो कुणाला? रिस्पॉन्सला. आणि तो रिस्पॉन्स मधून महत्वाचा कोण असतो? रिस्पॉन्स मधून रिस्पॉन्स महत्वाचा असतो. अरे, रिस्पॉन्स मधून डेटा महत्वाचा असतो आपल्याला, है ना. मग जो वरचा कन्सोल आहे त्याला कमेंट करतो. काम झालंय ना आपलं तिथलं. हा कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो. एकदा मी कार्ड पेजला आलो. कार्ड पेज मध्ये कन्सोल ओपन करतो. कन्सोल मध्ये काय आहे का आता? अरे लय मोठी घाण आहे ना. ठीक आहे, कार्ड पेजला आलो. कार्ड पेज मध्ये 2 प्रोडक्ट आहेत. जसं मी चेकआउटच्या पेजला गेलो, एपीआय कॉल नाही झाली का ती? खाली हे नाही केलं आपण. काय नाही केली?
यूज इफेक्ट मध्ये आलो की आपल्याला ती एपीआय कॉल झाली पाहिजे. नाही झाली. का नाही झाली? काहीतरी गलती हो गई. कार्ड लिस्ट वगैरे वगैरे टोकन हा ऑब्जेक्ट मी बाहेर टाकू. यूज इफेक्टच्या बाहेर टाकतो आहे ना. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करू. रिफ्रेश केलं मी पेज, तरी पण नाही झाली. काहीतरी राहिलं. लोकल स्टोरेज मध्ये काहीतरी झालं वाटतं सर. एकदा कोड ओपन करा. लोकल स्टोरेज मध्ये ठीक. काय झालं आपलं? बरोबर आहे ना. जस्ट नाही तर ही कॉपी करतो मी, ही लाईन कॉपी करतो आणि ही लाईन इथे पेस्ट करतो. टोकन सेव्ह केलं कोड. गेट आयटम आहे तिथं सर, नुसतं गेट झालं तिथं आपलं. कुठे? इथं खाली लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम झालं ना. ओके, नेट झालं ना. ठीक, काय प्रॉब्लेम. जस्ट आउटपुट पेज आलो, एकदा रिफ्रेश केलं. चेकआउटच्या पेज मध्ये एपीआय कॉल होते नाही होत. काहीतरी छोटासा. ठीक आहे, 2 मिनिट. यूज इफेक्ट एरो फंक्शन व्यवस्थित लिहिले आपण सगळं. एक्झॉस्ट कन्सोल डॉट रिस्पॉन्स, देन एरो फंक्शन. ऑब्जेक्ट मध्ये पण व्यवस्थित डेटा पाठवलाय आपण. जस्ट एकदा मी कन्सोल डॉट लॉग करून ऑब्जेक्ट प्रिंट करून चेक करतो आहे ना. रिफ्रेश केलं, टोकन ऑब्जेक्ट प्रिंट होतोय. ऑब्जेक्ट पण प्रिंट होत नाहीये. ठीक आहे, इथे मी बाहेरच प्रिंट करू, चेक करू. आता होईल. कुछ तो बड़ा प्रॉब्लम हो गया है ना. ठीक है, 2 मिनिट. सांगू का काय झाले? कुणाला समजलंय का काय केले आपण? ऑनलाईन मध्ये गेट आयटम राहिलंय. माधुरी, अरे बरोबर केले ना आपण. ठीक आहे ठीक आहे, मी कोड अजून झूम करतो. कुणाला समजलंय का काय केले? मला प्रॉब्लेम समजलाय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सांगू काय केलंय? तर इथे बघा, जे हे प्लेस ऑर्डर नावाचं फंक्शन आहे, त्या फंक्शनच्या आतमध्येच मी यूज इफेक्ट कॉल केलाय. म्हणजे हे फंक्शन कॉल झालं तरच ती फंक्शन यूज इफेक्ट कॉल होणार आहे. ते बाहेर असतं है ना. त्याला बाहेर टाकायला लागेल. कुठे ते फंक्शन? खाली खाली. त्या फंक्शनचा एंड खाली इथे. आता पक्का होईल. ते फंक्शनच्या बाहेर आपण आतमध्ये कॉल करत होतो, त्याला बाहेर कॉल करायला लागतं. आता इथे बघा, पेजला येण्याच्या आधीच आपलं ते फंक्शन कॉल झालंय. ठीक आहे, ऑब्जेक्ट प्रिंट झालाय, रिस्पॉन्स आलाय. त्या रिस्पॉन्स मध्ये बघा 2 डेटा आलेत. कोणते 2 डेटा? जे कार्ड मध्ये होते तेच 2 डेटा कुठे आलेत? चेकआउटच्या पेजला आलेत ना. मग जो हा डेटा आलाय तो डेटा काय करायचा? एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा. कसा करायचा माहितीये तुम्हाला? जमेल ना तुम्हाला ते? जसं की मी करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, कसा करायचा की जो डेटा आलाय तो डेटा आपण कन्सोल केलाय, तो डेटा कुठेतरी स्टोअर करण्यासाठी मी इथे कॉन्स्ट व्हेरिएबल घेतला. काय नाव द्यायचं? प्रोडक्ट आयडी कार्ड काहीतरी. ठीक आहे, जस्ट आपण देऊ ऑर्डर इन्फो नावाचा व्हेरिएबल बनवला. सेट इन्फो. ठीक आहे, जस्ट इन्फो देऊ आपण. ऑर्डर इन्फो बी नको, जस्ट इन्फो देऊ. आणि कशापासून बनवायचा? यूज स्टेट पासून. त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा आलाय? ॲरे टाईपचा आलाय. इंटू झाले का? इन्फो असतं आहे ना. इकडे पण इन्फो असतं. मग जशी ती एपीआय मध्ये डेटा आला त्याच टायमाला कन्सोल करण्याच्या ऐवजी काय करतो? सेट इन्फो नावाचा जो फंक्शन आहे त्याला रिस्पॉन्स मधून डेटा दे पाठवून. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केला. आला डेटा. त्यामध्ये ॲरे टाईपचा पुढे स्टोअर झाला इन्फो नावाच्या व्हेरिएबल मध्ये. 0 इंडेक्स नंबरला डेटा आलाय म्हणजे ॲरे मधला आलाय. ॲरे मधला डेटा आपल्याला आता
प्रिंट प्रिंट करायचं. करायचं मग त्यासाठी कुठे प्रिंट करायचं आहे? ह्या ऑर्डर Summary मध्ये. समरीमध्ये. फर्स्टली मी काय करतो, त्या ऑर्डर समरीचा एकदा चेक करतो की नेमकं कोणता कसा डेटा प्रिंट केलाय त्यांनी. चालतंय? हा ड्यू आहे, ह्या ड्यू मध्ये आपल्याला डेटा प्रिंट करायचा आहे. ठीक आहे, ड्यूच्या बाहेर. मग कुठे तो ड्यू शोधायचा, कुठे ऑर्डर समरीचा ड्यू द्या खाली. प्लेस ऑर्डर बटन आहे ना हे? हम्म. अरे इथेच आहे ना ऑर्डर समरी आहे, हो. आणि इथं हा ड्यू आहे. ठीक आहे, मग ह्या ड्यूच्या बाहेर त्या मॅप फंक्शनच्या आतमध्ये हा ड्यू घ्यायचा आपल्याला, आहे ना? हम्म. मग त्यासाठी मी काय करतो, इथे मॅप फंक्शन राईट करतो, कर्ली ओपन क्लोज. इन्फो नावाचा जो व्हेरिएबल आहे त्यामध्ये जेवढा डेटा आहे तेवढा लूप आमचा फिरव. कुणाला सांगणार? मॅप फंक्शन. त्याच्या आतमध्ये असतो ॲरो फंक्शन, आणि ॲरो फंक्शन मध्ये जिथे आपण कर्ली देतो जावास्क्रिप्ट मध्ये, ती रिॲक्ट मध्ये राऊंड ब्रॅकेट, आणि इथे एक एम्प्टी टॅग घेऊ. एरर नाही येणार आपल्याला कोणताच. आणि जो हा ड्यू आहे, कोणता ड्यू? हा ड्यू घेतोय बरं का मी. ठीक आहे, जस्ट ऑर्डर समरीचा नाही, ऑर्डर समरीचा नाही, फक्त एवढ्या डिझाईनचा मी ड्यू घेतोय. कोणत्या? एवढाच ड्यू घेतलाय. इमेज. ठीक आहे, आणि तो ड्यू कॉपी केला डायरेक्टली मी, आणि त्या मॅप फंक्शनच्या आतमध्ये टाकला. जसा कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो तर इथे काय किती दिसते? तर 2 आयटम. 2 दिसते. दिसतंय ना? जसं की आपल्याला आता ही जी हा बॉक्स आहे त्या इमेज प्रिंट करायची, ह्यामध्ये काय आलंय? प्रोडक्ट इमेज आली, हो. त्या 2 डेटा आले. तर मग त्या बॉक्सच्या आतमध्ये कुठे आयएमजी टॅग आहे का? हो, तो ते काय IMG चे मोठे अक्षर होते. आयएमजी टॅग आहे का? तो टॅग टेक्स्ट आहे तो. टेक्स्ट. मग इथे मी घेतला आयएमजी टॅग. टॅग, आणि त्याच्या आतमध्ये SRC मध्ये मी सांगतो काय करायचं. त्याच्या मॅप फंक्शन मध्ये आपल्याला एक व्हॅल भेटतो आणि दुसरा भेटतो इंडेक्स नंबर. इंडेक्स. मग मी त्याला सांगतो व्हॅल मधून तू काय प्रिंट कर? प्रोडक्ट IMG. प्रोडक्ट आयएमजी. झाली प्रोडक्ट आयएमजी. हो. त्यानंतर जिथे हे काय क्लासेस वगैरे काहीतरी दिले Product तिथे name. आपण प्रोडक्ट नेम प्रिंट करू. कुठे दिले कुठे स्टॅटिक डेटा आहे त्यांचा? इथे ओपन करली केला, क्लोज करली, तिथे मी सांगतो व्हॅलच्या आतून तू काय कर? प्रोडक्ट नेम. प्रोडक्ट अंडरस्कोर नेम प्रिंट कर. सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, ऍपल आले. जस्ट साईज नाही आपल्यामध्ये, फक्त क्वांटिटी आहे. साईजला डायरेक्ट रिमूव्ह करू. कुठे हा साईजला रिमूव्ह केला? अरे दुसरं रिमूव्ह केलं का आपण? नाही, साईजच पण ती क्वांटिटी. ठीक आहे, दोन्ही सोबत आहे ना. जस्ट मग क्वांटिटीच्या पुढे मी काय करतो? कर. व्हॅल मधून काय प्रिंट कर? QTY. QTY म्हणजेच Quantity. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो. ऍपलची क्वांटिटी 1 आहे, स्ट्रॉबेरीची 1 आहे, आणि इथे आपल्याला काय करायचं आहे? ह्यांचं टोटल, ग्रँड टोटल नाही, ह्यांची टोटल. मग कसं करणार? टोटल प्रिंट करण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? ठीक आहे, अरे डॉलर मध्ये नाही, आम्हाला रुपीज मध्ये, राईट? मग इथे ओपन करली, क्लोज करली, आणि त्यामध्ये आपल्याला टोटल प्रिंट करायचे असेल तर व्हॅल प्राइस इंटू व्हॅल मधून क्वांटिटी QTY, ती आपल्याला टोटल भेटणार आहे. आली इथे टोटल. पक्का. आता आपल्याला काय करायची? त्याच्या पुढे रुपीजचा आयकॉन टाकायची, राईट? मग रुपीजचा आयकॉन टाकण्यासाठी आपण एकतर पीसी मध्ये किंवा तुमच्या कीबोर्ड मध्ये आहे का बटन? मग त्यासाठी आपल्याला HTML एंटिटी माहिती आहे तुम्हाला, स्पेस देण्यासाठी युज करत होतात. NBSP. मग त्याच प्रकारे मी काय करतो? रुपीजचं शोध देतो. असं काहीतरी 5000 किंवा 777 असं काहीतरी एंटिटी आहे असं मला वाटतंय, पण पक्का माहित नाहीये. ठीक आहे, 8377 ह्याला काय म्हणतात? HTML एंटिटी. तो पुढे टाकायचा. मग @ हॅश 8377 खोला, आउटपुट पेजला आलो, चेक केलं, आलाय रुपीजचा आयकॉन. हो. दिसतंय आता थोडस व्यवस्थित. ऑर्डर समरी म्हणजे समजलं काय असणार इथे. जसं की मी प्रोडक्ट पेजला गेलो, ऑरेंज घ्यायचा आहे, ऍड टू कार्ड केला, कार्ड मध्ये आलो, मला ऍपल 3 घ्यायचे, क्वांटिटी इन्क्रीज केली, प्रोसीड टू चेकआउट केलं. मला इथे शॉर्टकट मध्ये समजते, मी ऑरेंज घेतलं 1, त्याची प्राइस ही झाली. ऍपल घेतले 3, त्याची प्राइस झाली 800. स्ट्रॉबेरी घेतली 1, ह्याची अशी प्राइस झाली. झालं इथे. आणि त्यानंतर आपल्याला टॅक्स, शॉपिंग वगैरे काही दाखवायची गरज नाही. त्यांना काय करायचं? डायरेक्ट रिमूव्ह करायचं. तुम्हाला ठेवायची तुम्ही ठेवू शकता, पण मला गरज
मी त्यांना काय करतो, तुम्हाला ठेवायची तुम्ही ठेवू शकता, मला नाही गरज त्याची, जस्ट मी रिमूव्ह करून टाकले. पण एवढं पण नव्हतं रिमूव्ह करायचं मला, जास्तच झालं. ग्रँड टोटल लागेल ना. ठीक आहे, फक्त आपल्याला एक ग्रँड टोटल पाहिजे, म्हणजे हे टोटल पाहिजे. ठीक आहे, मग हे तिन्ही सेक्शन डायरेक्टली मी गायब करून टाकतो. एक केला, शॉपिंगचा पण सेक्शन गायब केला, आणि त्यानंतर हा पण सेक्शन गायब केला. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलंय, दिसतंय व्यवस्थित. आलं इथे. आता आपल्याला इथे ग्रँड टोटल काढायची. मग आता ग्रँड टोटल कशी काढायची, जसं की तुम्ही पाहू शकतात की जो डेटा आलाय तो ऍरे मध्ये आलाय, आणि ऍरे मधला डेटाची कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करतो, कालच आपण एक्झाम्पल पाहिलंय, पुढे कार्ड पेज मध्ये आपण केलंय ना, ऍज इट इज सेम कुठे असणार आहे आपलं चेकआउट पेज. चेकआउट पेज. ते तुम्ही करताना ट्राय, आता एक मी करून दाखवलंय, दुसरं तुम्ही ट्राय करा. नाही जमलं मला सांगा, सर आम्हाला नाही जमलं, तुम्ही करून दाखवा. हे दोन्ही बटन मी रिमूव्ह करतो. हे थोडस व्यवस्थित दिसेल, म्हणजे आपलं पेज काही पण नाही केलं उगं. ओके, आलंय. छोटस बिल टाईप दिसतंय ना. अजून त्याला डार्क लाईन टाकायची असेल तर तुम्ही इथे करू शकतात. आता इथे बॉर्डर ग्रे दिला इथे, ठीक आहे. मी बॉर्डर रिमूव्ह करतो क्लासेस. ठीक आहे ना, इथे दोन लाईन दिसतात ना. आता कसं दिसते, वाटतंय ना, थोडी लाईन आली ना. ठीक आहे, काहीच अडचण नाही. डिझाईन मध्ये पण झालंय आपलं चेकआउटचं पेज. टोटल करायचं, मी करून दाखवू. एक केलंय ना मी, कार्ड पेज मध्ये मी केलंय ना. ट्राय करा ना तुम्ही, नाही जमलं तर मी घेणार आहे, पण तुम्ही ट्राय करत नाही, सगळं मीच करायचं.